श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 43 अनंत व्रताचा महिमा. नरसिंह सरस्वती सायदेवाला अनंत व्रताची माहिती सांगू लागले. गुरु आज्ञेने पालन करून त्या अनंताचे व्रत करण्याचा सायदेवाने निश्चय केला. पुरातन कालामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत करायला सांगितले होते. पांडवांचे सारे वैभव कुटील कारस्थानांनी कौरवांनी लुबाडून घेतले होते. धर्मराजाचे पाऊल प्रत्येक सत्याच्या मार्गावर वाटचाल करीत होते, परंतु आता त्यांनाही आपत्ती आली होती. श्रीकृष्णाने पांडवांची आपत्ती जाणून घेतली होती. त्या परिस्थितीतून त्यांना कसे बाहेर काढावे याचा श्रीकृष्ण विचार करीत होते. त्यावेळी त्यांना अचानक अनंत व्रताची आठवण झाली. त्यांनी हे व्रत पांडवांना करायला सांगितले. धर्मराजाने हे व्रत कसे करावे हा प्रश्न श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्णाने सविस्तर पद्धतीने पांडवांना सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला हे व्रत करायचे असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेल्या ब्राह्मणाला बोलावून त्यांच्याकडून वेदोक्त मंत्राने पूजा करून घ्यायची असते. दर्भाचा एक नाग तयार करावा व तो तांब्याच्या कलशावर ठेवावा. शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा या व्रताची पूर्तता करावी. कृतयुगामध्ये सुमंतू नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते. त्या दोघांचा प्रपंच सुखाने चाललेला होता. त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव सुशीला असे ठेवण्यात आले. बालपणापासून ती सात्विक स्वभावाची होती. आईला घरकामात मदत करत असे. वडिलांचा मानसन्मान करत असे. प्रपंचाचा रथ सुखाने चाललेला होता. परंतु अचानक सुमंतूची पत्नी दीक्षा ही आजारी पडली. आजार वाढत गेला आणि तिच्यामध्ये तिचे निधन झाले. मुलगी पोरकी झाली. सुमंतूलाही अतिशय दुःख झाले. मुलीच्या सांभाळण्यासाठी त्याने दुसरे लग्न केले, परंतु दुसरी बायको अतिशय भांडखोर निघाली. त्यामुळे घरात नेहमी कलह वाढू लागला. सुमंतूने सुशीलाचे लग्न लावून दिले. कौंडिण्य ऋषीने पती म्हणून स्वीकार केला. ती आपल्या वडिलांचे घर सोडून आश्रमात जायला निघाली. सुमंतूने आपल्या पत्नीला मुलीबरोबर काही गोड पदार्थ करून द्यायला सांगितले, परंतु पत्नीने ते काही ऐकले नाही. सुमंतूने घरातील गव्हाचे पीठ आणि गूळ दिला. आपल्या पतीबरोबर रथात जात असताना दुपारच्या वेळी कौंडिण्य ऋषींनी तो रथ नदी किनारी थांबवला. नदीत स्नान केले आणि ते अनुष्ठान करू लागले. सुशीला नदीवर किनारी बसली होती. जवळच तिला अनेक स्त्रिया एकत्र दिसल्या. कोणता समारंभ आहे हे बघण्यासाठी सुशीला त्या ठिकाणी गेली. तिने चौकशी केली. त्यावेळी तिला कळून आले की येथे अनंत व्रताची पूजा सुरू आहे. तिनेही सर्वांबरोबर मनोभावे पूजा केली. 14 गाठी मारलेला एक रेशमी दोरा घेऊन तिने त्याची मनोभावे पूजा केली. आपल्याबरोबर आणलेले गव्हाचे अर्धपीठ ब्राह्मणांना दिले. तेथे जमलेल्या सुवासिनींना हळद कुंकू दिले आणि त्यांना नमस्कार केला. तिने आपल्या हातामध्ये अनंत बांधला. इकडे कौंडिण्य ऋषीचे अनुष्ठान संपले आणि सुशीलेची पूजाही पूर्ण झाली. ते दोघे रथात बसून आश्रमाकडे निघाले. आश्रम जवळ येताच तेथील लोकांनी समोर येऊन त्याचे स्वागत केले. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला. एके दिवशी ऋषीने सुशीलेच्या हातातील रेशमी दोरा पाहिला. त्याबद्दल चौकशी केली. त्यावेळी सुशीलेने घडलेला हकीकत सांगितली. आपण नदीकिनारी अनुष्ठान करीत असताना मी अनंताची पूजा केली आणि त्यामुळे हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्या पत्नीचे विचार ऐकून ऋषी रागावले. त्यांनी रागाने पत्नीच्या हातातील तो दोरा काढून घेतला आणि अग्नीमध्ये टाकून दिला, परंतु सुशीलेने तो दोरा पटकन काढून घेतला. अनंताचा असा अपमान केल्यामुळे ऋषीचे ऐश्वर्य आता हळूहळू संपू लागले. अग्नीत त्याचे घर भस्म झाले. दरिद्री त्यांच्या पाठलाग करू लागली. रोजचे भोजन त्यांना खावयास मिळेना. आपण अनंताची सेवा केली नाही, उलट अनंताचा अपमान केलास, त्याबद्दल ऋषींना आता पश्चाताप वाटू लागला. अनंताचा शोध घेण्यासाठी
ते घरातून बाहेर पडले. अनंताचा शोध लागल्याशिवाय आपण परत येणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. ऋषी आता प्रत्येकाला अनंत कुठे आहे असे विचारू लागले. चालून चालून ते दमून गेले आणि मूर्छा येऊन वाटेत पडले. पत्नी अतिशय घाबरून गेली. काय करावे तिला समजेना. परंतु अचानक तिथे एक ब्राह्मण आले आणि त्यांनी ऋषींना सावध केले. एका सुंदर नगरीत ते ब्राह्मण गृहस्थ ऋषींना घेऊन आले. त्यावेळी एका मनोहर सिंहासनावर प्रत्यक्ष अनंत त्यांना बसलेला दिसले. अनंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे कौंडिण्य ऋषींना अतिशय आनंद झाला. पती-पत्नींनी त्यांना मनोभावे वंदन केले व आपल्या हातून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. अनंतांनी त्यांना क्षमा केली व उत्तम वर दिला. आपल्याला वाटेमध्ये जे ब्राह्मण गृहस्थ भेटले त्यांची माहिती कौंडिण्य ऋषींनी विचारली. त्यावेळी देव म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असूनही ज्यांनी आपली खरी विद्या कोणालाही शिकवली नाही ते आज इथे झाडाच्या रूपाने उभे आहेत. अहंकारामुळे मानवाला अनेक प्रकारचे जन्म भोगावे लागतात. म्हणून अहंकार ठेवू नये. कोणत्याही प्रकारची पाप कर्मे करू नये. तुलाही राग आला होता, परंतु तुला त्याचा पश्चाताप झाला. तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्या भेटीची ओढ निर्माण झाली होती, म्हणून मी तुला ब्राह्मणाच्या रूपाने भेटलो व तुला दर्शन दिले. अनंताने त्या दोघांनाही वर दिला आणि आनंदाने घरी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोघे पती-पत्नी घरी आली आणि सुखाने प्रपंच करू लागले. सत्याने आणि पूर्ण श्रद्धेने आपले जीवन कृतार्थ केले. ही कथा श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितली. धर्मराजाने अनंत व्रताची शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा केली. धर्मराजाची सर्व संकटे दूर झाली. पांडवांना आपले राज्य परत मिळाले. या अनंत व्रताचा महिमा अतिशय महान आहे. साई देवाने या व्रताची पूजा केली. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव चिंतन गुरुदेव दत्त. दत्त महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.